श्री स्वामी समर्थ सर्वांना. आम्ही आलेलो आहे दत्त मंदिरामध्ये. चला तर मग मी तुम्हाला दत्त जयंतीचे महत्त्व सांगते. या उत्साहात पूर्वी 7 दिवस गुरुचरित्र पारायण करण्याची प्रथा आहे. यालाच गुरुचरित्र पारायण असे म्हणतात. दत्त जयंतीच्या दिवशी भजन, कीर्तन असे कार्यक्रम करतात. दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर या ठिकाणी उत्सव केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दुपारी जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जाते व देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त महाराजांना अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात. तर परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.